आता जीआरची अंमलबजावणी होणार, त्यामुळे कोर्टात गेले तरी काही होत नाही. जरांगेंचं वक्तव्य तर येवल्यावाल्याचा रोख वेगळा. मंत्रिपद देऊन भुजबळांना बळीचा बकरा बनवलं, जरांगेंची टीका. ओबीसी हा भाजपचा डीएनए असं भाजपचे नेते म्हणतात. मग ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा की नाही हे भाजपनेच ठरवावं, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट. छगन भुजबळांसोबत चर्चा केली. हैदराबाद गॅझेटचा सरसकट वापर केल्यास ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणात नोंदी येतील, भुजबळांचं मत. शासन निर्णयाबाबतही त्यांच्या मनात शंका, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. जीआरमध्ये 1921 आणि 1931च्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख, 1881 आणि 1901च्या हैदराबाद गॅझेटचाही उल्लेख करण्यात यावा. जरांगेंची विखेंकडे मागणी, दुरुस्ती करता येईल, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. मराठवाड्याला काही मिळू नये अशी काहींची भावना, आम्ही कुणाच्या ताटातलं घेत नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. ओबीसी आरक्षण बचावासाठी बारामतीत लक्ष्मण हाकेंचा मोर्चा, नीरा गावातून लक्ष्मण हाकेंचा मोर्चा, बारामतीत हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा. महाराष्ट्राचं आरक्षण उद्ध्वस्त करणाऱ्या पवार ईस्ट इंडिया कंपनी विरोधात आम्ही एल्गार पुकारलाय, लक्ष्मण हाकेंचा निशाणा. तर गणेश विसर्जनानंतर महाराष्ट्रात ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार, हाकेंची माहिती. लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा, नेत्यांच्या भूमिकेनं समाजाची दिशाभूल होऊ नये, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या विरोधात खामगाव पोलिसात तक्रार, हाकेंनी मराठा आरक्षणाचा जीआर फाडल्यानं तक्रार दाखल, मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप. मराठा आरक्षणाचा जीआर फसवणारा सरकारच्या मराठा आरक्षण जीआरवरून प्रकाश आंबेडकरांचा आरोप, मराठा हे कुणबी नाहीत, यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले, आंबेडकरांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरे मनोज जरांगेंच्या भेटीला, जरांगेंची भेट घेऊन सत्कार केला, जरांगेंच्या तब्येतीचीही विचारपूस केली. राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत केलेल्या वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. आंतरवालीमधील ओबीसी समाजाच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्या, शिंदे समिती बरखास्त करा या मागणीसाठी उपोषण, आश्वासन देईपर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहणार, आंदोलकांची भूमिका. मराठा आणि ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत केले, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, महाराष्ट्रातील जनतेनं निश्चिंत राहावं, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. मिलिंद देवरांची हकालपट्टी करायला पाहिजे होती, शिंदेचा खासदार आंदोलनावरून पत्र पाठवतो हेच का त्यांचं मराठी प्रेम, तथाकथित भला माणूस शहांना घाबरतो का, मिलिंद देवरांच्या पत्रावरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. बेशिस्तपणा खपवून घेणार नाही असं म्हणणारे अजितदादा आता पोलीस अधिकाऱ्याला दम देतात, अजित पवार कुठे गेला तुमचा डिसिप्लिन, इतरांना कायदा शिकवता तुम्ही काय करता, संजय राऊतांची अजित पवार यांच्यावर टीका. अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी अजित पवार महिला पोलीस अधिकाऱ्यावर संतापले, तर इतकी दादागिरी का, धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का, अजितदादांनी माफी मागावी, दमानिया आक्रमक. अजित पवारांचा आवाज तसाच आहे, सर्व अजितदादांना ओळखतात, अजित पवारांच्या व्हायरल व्हिडिओवर सुनील तटकरेंचं वक्तव्य. संस्कार आणि अहंकारामुळे अजितदादा महिला अधिकाऱ्याला असं बोलले, त्या महिला अधिकारी बोलल्या ते काही चुकीचं बोललेला नाहीत, प्रकाश महाजन यांची अजित पवार यांच्यावर टीका. सोलापूरच्या कुर्डूतील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल, कार्यकर्त्यानं अजित पवारांना फोन लावल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्याची तक्रार, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे दोन्ही गट समाधानी असतील तर त्यात तिसऱ्या व्यक्तीने लुडबुड करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा, खासदार संजय राऊत यांच्याकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक. कधी नव्हे ते संजय राऊत मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन करतायत, मुख्यमंत्री राऊतांना चांगली जडीबुटी देतायत, नवनाथ बन यांची राऊतांवर टीका.
शहांचे आदेश, मुंबईवर भाजपचा महापौर म्हणजे गुजराती महापौर होणार. मात्र महापालिकेवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीतून मराठी माणसाचाच भगवा फडकणार, संजय राऊत यांचं वक्तव्य. लंडनमधील महाराष्ट्र भवनाच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळालं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र भवनासाठी राज्यानं मंजूर केलेला 5 कोटींचा धनादेश सुपूर्द. महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ट्रस्टींकडे धनादेश सुपूर्द. इंडिया आघाडीच्या संसदेतील प्रमुख नेत्यांची 8 सप्टेंबरला बैठक. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार. बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार. 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात 16 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता. कोर्टानं मे महिन्यात सरकार आणि निवडणूक आयोगाला 4 महिन्यात निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे दिले होते निर्देश. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरोधात लुकआउट नोटीस जारी. मुंबई पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस. दीपक कोठारी नावाच्या व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप. मुंबईत 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असल्याची धमकी. 14 दहशतवादी भारतात घुसल्याचा धमकीच्या मेसेजमध्ये उल्लेख. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर हल्ल्याचा मेसेज. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क. मुंबईत उद्या 6500 सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन. जवळपास 1 ते 1.5 लाख घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लक्ष राहणार. परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास बंदी. राज्याच्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज पुणे दौऱ्यावर. शुक्ला यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत आरती केली. शुक्ला यांनी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीसंदर्भात नियोजनाचा आढावा घेतला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यंदा प्रथमच दादर चौपाटीवर कृत्रिम तलावाचं नियोजन. चौपाटी परिसरात लाईफगार्ड देखील तैनात. दरम्यान नियंत्रण कक्ष, औषधोपचार केंद्र, अन्य सुविधा केंद्राचीही उभारणी. कोल्हापुरात 10 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली गावातील घटना. खेळताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं आईच्या मांडीवर बसलेल्या मुलानं प्राण सोडले. जळगाव ग्रामीणचे शिवसेनेचे नेते संजय पाटील बेपत्ता. संजय पाटील यांचे दोन्ही मोबाईल बंद. पोलीस ठाण्यात तक्रार. संजय पाटील शेवटचे जळगाव रेल्वे स्टेशनवर दिसले. पोलिसांची माहिती. साताऱ्याच्या फलटणमधील एका कार्यक्रमात रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर एकाच व्यासपीठावर. भांडणात कुठे थांबायचं हे आम्हाला कळतं, रामराजे नाईक निंबाळकरांचं विधान. तर रणजित नाईक निंबाळकरांनी आपल्या भाषणात रामराजेंविषयी बोलणं टाळलं. गणपती विसर्जनासाठी मुळा आणि मुठा नदीपात्रात 2000 क्युसेकनं विसर्ग. वाहत्या पाण्यात विसर्जन करावं अनेकांचा आग्रह असल्यानं विसर्ग वाढवल्याची माहिती. प्रशासनाकडून मुळा मुठा नदीपात्रात बोटी तैनात. श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाविरोधात पोलिसांची कारवाई. शहरातील आदर्श लॉजवर छापा टाकून पोलिसांनी 3 महिलांची सुटका केली. लॉज मालकासह 4 पुरुष पोलिसांच्या ताब्यात. अमरावती शहरातील जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय अखेर नवीन इमारतीत स्थलांतरित. नवीन इमारतीचं लोकार्पण झाल्यावर अनेक महिने इमारत धूळखात पडली होती. चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील 11 गावांना मोठा दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय. चुकीच्या डाटा एंट्रीमुळे वनक्षेत्रात समाविष्ट झालेली 8649 हेक्टर जमीन वगळण्याचा निर्णय. बदनापूर तालुक्यातल्या वंजारवाडी ते डाबका तांडा रस्त्याची प्रचंड दुरवस्था. गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय त्रास. विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्यातून प्रवास करत गाठावी लागते शाळा. श्रीलंकेनं कांद्यावरील आयात शुल्क 10% 50% केल्यानं बांगलादेशासह इतर देशातील कांदा निर्यात मंदावली. कांदा निर्यात मंदावल्यानं कांद्याला प्रति किलो फक्त 10 ते 12 रुपये इतकाच भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. जळगावच्या पाळधीत अवैध गॅस भरणाऱ्यांवरती स्थानिक गुन्हे शाखा पथकाची छापेमारीत 5.16 लाखांचा मुद्देमाल जप्त. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
उमरगा शहरात रहदारीला त्रासदायक ठरणारी बेवारस जनावरे सोलापूरला रवाना। सोलापूर येथील गोशाळेत बेवारस जनावरांची रवानगी। 30 ते 40 जनावरांवर नगरपालिकेची कारवाई। जळगावच्या भुसावळमधील बोदवडमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर चिखल, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांसह विद्यार्थी त्रस्त। वारंवार तक्रार करूनही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त। पावसामुळे नंदुरबार शहरातील अनेक भागात पाणी साचलं। रेल्वे प्रशासन आणि नगरपालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या बोगद्यात कमरेएवढं पाणी। एका बोगद्यातून वाहतूक सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी, नागरिकांना मनस्ताप। ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 100वे वर्ष। भाजपचे युवा नेते विशाल परब यांची टिळक आळी गणेश मंडळाला भेट। मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून विशाल परब यांचा सत्कार। वाशिममध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून नो डीजे मोहीम। विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीनं सहभाग नोंदवा, ध्वनी प्रदूषण टाळा, पोलीस प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। बेळगावमध्ये खासबागचा राजा या नावानं तब्बल 25 फूट उंचीची भव्य दिव्य गणेश मूर्ती साकारण्यात आली। गणरायाचं आकर्षक स्वरूप पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। गोंदिया इंदूर बेंगळुरू या मार्गावर प्रवासी विमान सेवा 16 सप्टेंबर पासून सुरू होणार। तसंच लवकरच गोंदिया दिल्ली विमान सेवाही सुरू होणार। बुलढाण्यात आतापर्यंत फक्त 27% म्हणजेच 39,263 वाहनधारकांनीच HSRP नंबर प्लेट बसवल्या। येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत या नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ दिली असून त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार। वाहन परिवहन विभागाची माहिती। बीडमधील शिरूर कासार तालुक्यातील दगडवाडी शिवारात मध्य प्रदेशातील मेंढपाळाची हत्या पहाटे 4च्या सुमारास घटना घडली असून आरोपी फरार। बीड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। शिक्षक दिनानिमित्त भंडाऱ्याच्या सावरला येथील गांधी विद्यालयात स्वयंशासन उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपक्रमात भाग घेतला तर मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई यांची भूमिका पार पाडत शिक्षक दिन साजरा केला। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील केळझर या ठिकाणचे शेतकऱ्यानं सोयाबीन पिकात जनावरं सोडली। चारकोल रॉटसह विविध रोगांच्या प्रादुर्भावाचा सोयाबीनला फटका उत्पन्न होण्याची आशा मावळल्यानं शेतकऱ्यानं सोयाबीनच्या पिकात जनावरं सोडली। नागपुरात नैसर्गिक तलावात बाप्पाच्या विसर्जनावर बंदी। पालिकेनं टीनाचे पत्रे लावून फुटाळा अंबाझरी शुक्रवारी सोनेगाव तलाव बंद केले। घरगुती बाप्पाच्या विसर्जनासाठी 419 कृत्रिम तलाव तर मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडात कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत। अमरावतीच्या दर्यापूरमधील वडनेरंगाईमधील बाग रस्ता चिखलात गेलेला आहे। जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांकडून शेतमालाची वाहतूक होते। शेतीची मशागत करणं देखील कठीण झालंय। रस्त्याचं काम झालं नाही तर तीव्र आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा। परभणीच्या पूर्णामध्ये रस्त्यांची डागडुजी। मिरवणुकीच्या मार्गावर असलेले खड्डे पालिकेनं बुजवले। नदीवर पूल नसल्यानं रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ। नंदुरबारच्या अक्कलकुवामधील वेहगी बारीपाड्यातील घटना। सर्पदंश झालेल्या महिलेला पुलाअभावी पाण्याच्या प्रवाहातून 7 किलोमीटर नेलं। सविता वळवी असं सर्पदंश झालेल्या महिलेचं नाव असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती। नागपुरात पैशाच्या वादातून गुन्हेगारांचा राडा। शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक घटना। गुन्हेगारांच्या राड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गुन्हेगारांनी 20हून अधिक वाहनं फोडली। पोलिसांनी 17 आरोपींना ताब्यात घेतलं। बीडच्या परळीतील रस्त्यावर मोठमोठे खड्डे। वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। खड्ड्यांची कायमची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। परळी शहरातील रस्त्यांवरून गणपतीची मिरवणूक देखील काढली जाते।